नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, बघा उद्या 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार. उद्यापासून सुरुवात होत आहे शारदीय नवरात्री उत्सवाची. उद्या घटस्थापना. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घर आपापल्या परंपरेनुसार घटाची स्थापना होणार. बघा, प्रत्येक वर्षी घटस्थापनेपासून आपण जे घटी देव आहेत ते घटी बसवतो. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात होते आणि सलग 9 दिवस ही शारदीय नवरात्री उत्सव साजरी केली जाते. मात्र या दिवशी योगायोगाने शारदीय नवरात्री उत्सव ही 9 नाही तर 10 दिवसांची आली आहे. असा क्वचित कधीतरीच योग असतो आणि तो यावेळेस आलेला आहे. जेव्हा नवरात्री उत्सव ही वाढीस असते, म्हणजे 10 दिवसांची किंवा जास्त दिवसांची असते, तेव्हा ते अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणजे ही 2025 मध्ये आलेली ही नवरात्र अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मोठी आहे. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी करावायची अत्यंत प्रभावी सेवा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उद्या सकाळीच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करायचा आहे. जर उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या दारात ही एक वस्तू ठेवली तर माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात वास करेल. असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरात असतो. माता लक्ष्मी खूप जागृत असते आणि जर तुम्ही जास्त तिच्यावरती श्रद्धा ठेवली, तुम्हाला जेवढे जास्त तेवढे तुम्ही जर तिच्यासाठी काही उपाय केले, सेवा केल्या, तर माता लक्ष्मी ही तुम्हाला यश देते. माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती घडवते. बघा, आता उद्या पहिलाच दिवस आहे. उद्याचा रंग पांढरा आहे. उद्याच्या देवीचं जे रूप आहे ते शैलपुत्री आहे. उद्याच्या दिवशी गाईचं जे तूप आहे त्यापासून बनवलेले पदार्थ किंवा गाईचं तूप जे आहे ते तुम्ही देवीला, घटाला अर्पण करू शकता. उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्यांची, म्हणजे आपण नागवेलीची किंवा खाऊची पानं जी म्हणतो, विड्याची जी पानं असतात, या विड्याच्या पानांची माळ जी आहे ती घटाला किंवा देवीला अर्पण करू शकता. बघा, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. छान पवित्र स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घाला आणि त्या पाण्याने शुद्ध स्नान करा. उद्या पांढरा रंग आहे. असं काही नाही की सफेद रंगाची साडी असलीच पाहिजे, कपडे असलेच पाहिजेत. नसतील तर नका घालू, पण असतील तर आवडीने तुम्ही घातलं तरीही चालेल, तो तुमचा चॉईस आहे. पण देवीचा रंग जो आहे तो उद्याच्या दिवशी पांढरा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्या दारात असणाऱ्या तुळशीला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. देवघरात दिवा लावायचा आहे. आपली जी काही दिवाबत्ती वगैरे आहे हे सगळं करून झालं की सगळ्यात पहिले आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. छान हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन सगळ्यांनाच येतं, त्याच्यामुळे त्याबद्दल मी काही सांगत नाही. हळदीचं लेपन करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. बघा, या नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं ते अखंड दीपव्रताला. आपल्यापैकी 99% लोक हे व्रत करतात. मी तरी प्रत्येक वर्षी करते, त्याबद्दल नाही सांगत. पण तुम्हाला उद्याच्या दिवशी एक छान कणकेचा जो दिवा आहे तो बनवायचा आहे. चौमुखी दिवा बनवायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, समजा हा मुख्य प्रवेशद्वार आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे, तर बाहेरच्या भागात तुम्हाला एक आसन घालून बाहेरच्या भागामध्ये बसायचं आहे. बाहेरून आत जाताना, इथून मी आतमध्ये जात आहे त्या उजव्या साईडला, ठीक आहे, तुमच्या उजव्या साईडला, समजा मी अशी घरात आत जात आहे तर मला जी उजवी साईड लागेल, जो उजवा भाग लागेल, त्या उजव्या भागात तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे. छान अशी एक प्लेट ठेवायची. त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं. हळदी कुंकवात थोडं पाणी घाला. एक स्वस्तिक काढा. बाजूला 2 रेषा, मध्ये 4 टिंब द्या. या स्वस्तिकाच्या मध्ये तुम्हाला थोडे तांदूळ म्हणजे अक्षदा घालायचे आहेत. ठीक आहे.
आता त्या स्वस्तिकाच्या मध्ये अक्षता घातल्यानंतर तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे. आता तुम्हाला कणकेचा मी सांगितलं, पण दाखवताना मी हा दाखवते. आता हा तुम्हाला असा छान दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये कलाव्याची वात घालायची आहे. ठीक आहे, कलावा. दिव्यात कलाव्याची वात घालायची आहे. शक्य असेल तर दिव्यात तूप घाला, नसेलच तर तेल घाला. आता हा दिवा तुम्हाला छान असा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला, उजव्या बाजूला तुम्हाला पेटवायचा आहे, प्रज्वलित करायचा. हळदी कुंकवाची 5 बोटं तुम्हाला त्या दिव्याला लावायची आहे. बघा, दिव्यामध्ये जेव्हा कलाव्याच्या वाती घालाल तेव्हा त्या 4 घालायच्या, कारण आपला चौमुखी दिवा आहे. ठीक आहे. आता हळदी कुंकवाची 5 बोटं लावून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. कारण उद्या विड्याच्या पानांची माळ आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी विड्याच्या पानाला, नागवेलीच्या पानाला विशेष महत्त्व आहे. जे नागवेलीचं पान तुम्ही घ्याल त्या नागवेलीच्या पानावरती फक्त तुम्हाला माता लक्ष्मीचा एकच मंत्र लिहायचा आहे, श्रीम. माता लक्ष्मीचा श्रीम हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. आणि हा मंत्र लिहिल्यानंतर तुम्हाला हे विड्याचं पान जे आहे ते या दिव्याच्या खाली, जे ते स्वस्तिक काढले तांदूळ तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावरती विड्याचं पान ठेवायचं. आणि त्या विड्याच्या पानावर जे श्रीम लिहिलेलं आहे त्याच्यावरती आता हा दिवा उचलून व्यवस्थित ठेवून द्यायचा. ठीक आहे. इतकं केल्यानंतर तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत. फूलवाल्या 21 लवंगा घ्यायच्या आहेत. 21च्या 21ही लवंगा तुम्हाला गुलाब अत्तरामध्ये, गुलाब नसेल तर घरात जे अत्तर असेल त्या अत्तराला लावून घ्यायच्या आहेत. पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची, हाताची मूठ बंद करायची. त्याच्यानंतर उद्या आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं स्मरण करायचं. कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा जप करायचा आणि ही लवंग जी आहे ती त्या दिव्यात घालायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा तोच मंत्र म्हणायचा, पुन्हा ती लवंग दिव्यात घालायची. अशा 21च्या 21ही लवंगा एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला त्या चौमुखी दिव्यात घालायच्या आहेत. आणि हा दिवा तुम्हाला शक्य तितका वेळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पेटता ठेवायचा आहे. बघा, असं म्हटलं जातं की घटस्थापनेच्या दिवशी, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते. माता लक्ष्मीला लवंग ही आपल्या घराकडे खेचून आणते. जसं चुंबक लोखंडाला खेचतं तशी लवंग ही लक्ष्मीला खेचते. जसे 21 लवंग तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल, जशा त्या लवंगाचा सुगंध तुमच्या दाराच्या अवतीभोवती पसरेल, तसं माता लक्ष्मी तुमच्या घराच्या अवतीभोवती असेल, आजूबाजूला उंबरठ्यापर्यंत असेल किंवा कुठेही असेल, ती तुमच्या घराकडे खेचली जाईल. आणि उद्या जर घरात लक्ष्मी आली तर ती कायम रूपाने स्थिर होईल. आता संध्याकाळच्या दिवशी, म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर दिवा विझला, आता शक्यतो दिवा विझेलच दारामधला, संध्याकाळी वगैरे दिवा विझला तर काय करायचं, दिव्यात घातलेल्या 21च्या 21ही लवंगा, सगळ्या लवंगा काढून घ्यायच्या आणि तुळशीच्या मातीत गाडायच्या. तुळशीच्या नाहीत, एखाद्या छान कुंडी असेल त्या कुंडीत तुम्ही गाडल्या तरीही चालेल, किंवा तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही टाकल्या तरीही चालतील. याने आजूबाजूची जी नेहमी सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आहे ती घरात येत राहील. घरामध्ये चांगल्याच गोष्टी येतील आणि तुमच्या ज्या काही धनासंदर्भात समस्या आहेत त्या सुटत जातील. बघा, खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे, पण उद्याच्या दिवशी या उपायाला विशेष महत्त्व आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.